सोलापूर शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे केगावमध्ये सलगर वस्ती आणि आजूबाजूच्या परिसरातून एक पाण्याचा प्रवाह येत आहे आणि दुसरा प्रवाह हिप्परग्याचा सांडवा, हिप्परग्याचं पाणी जे नाल्यातून आपल्या हे देगावला पूर्ण वेढा पडलेला आहे। अनेक लोकांच्या घरामध्ये गुडघ्या इतकं पाणी आलेलं आहे। मी काल रात्रीपासून आपत्कालीन यंत्रणेला मदत मागतोय। मी सोलापूर महानगरपालिकेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा इथली परिस्थिती टाकलेली आहे। मी सकाळी 7 वाजल्यापासून 6:30 वाजल्यापासून फोन लावतोय, आपत्कालीन यंत्रणा फोन उचलत नव्हती। आता त्याच्यानंतर 8-9ला त्याची ड्युटी चालू झाली। त्या संबंधित अधिकाऱ्याला सुद्धा फोन केले। साधा JCB सुद्धा या ठिकाणी पाणी काढून देण्यासाठी मिळत नाही आहे। महानगरपालिके इतकी मोठी आपत्कालीन यंत्रणेचा मोठा बडेजाव केला जातो, पण एक व्यक्ती सुद्धा या ठिकाणी महानगरपालिकेचा 11 वाजले अजूनपर्यंत या ठिकाणी बघायला सुद्धा आलेलं नाही। एकही अधिकारी आलेले नाही, एकही मशीन, एकही आपत्कालीन यंत्रणेचा कोणी योग्य अधिकारी अजूनपर्यंत या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण पाहू शकता इथं लोकांच्या घरामध्ये इतकं पाणी आलेलं आहे। इथं म्हणजे विषारी साप सुद्धा या ठिकाणी या घरामध्ये आलेले आहेत। हे लहान लहान लेकरं आहेत। या सर्वांचा जीव या नागरिकांचा या ठिकाणी धोक्यात आलेला आहे। मी प्रशासनाला विनंती करतो, विशेष करून आयुक्त साहेब, तुम्ही स्वतः ह्यात लक्ष घाला, कारण आपल्याला वाटतं की आपली यंत्रणा फील्डवर काम करते, फील्डवर इथं कोणी दिसत नाही आहेत। तर माझी तुम्हाला नम्र विनंती आहे।